श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सोनम लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री लक्ष्मी माता पोटली ह्या विषयावर मी व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सामग्री कोणती घ्यायची, कशी घ्यायची, कधी पूजा करायची यावर सविस्तरपणे सांगितलं आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटीपर्यंत नक्की बघा. दिव्य धनलक्ष्मी पोटली याबद्दल तुम्ही कधी ऐकले आहेत का? जर तुम्ही या पोटलीचे नाव ऐकले असेल तर निश्चितच घरातील वयोवृद्ध व्यक्तीकडून ऐकले असेल. कारण वडीलधाऱ्यांचे म्हणणे आहे की जर तुम्ही देवी संपत्ती लक्ष्मी पोटली तुमच्या तिजोरीत किंवा गळ्यात ठेवली तर तुमची तिजोरी कधीच रिकामी होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, जुन्या काळात धनाची देवता स्थिर ठेवण्यासाठी म्हणजे घरात पैसा ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न आणि विधी केली जात होते. परंतु या युगात आपण असे विधी करू शकणार नाही, कारण ते खूप कठीण आणि महाग आहे. पण आता यावरही एक उपाय सापडला आहे आणि तो म्हणजे दिव्य धनलक्ष्मी पोटली. होय, दिव्य धनलक्ष्मी पोटली तुमच्यासाठी संपत्तीचे दरवाजे उघडे करू शकते. ही दिव्य संपत्ती लक्ष्मीची पोटली तिजोरीत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. दिव्य लक्ष्मी पोटली घराच्या संपत्तीसोबत ठेवणे खूप उपयुक्त मानले जाते, कारण याने लक्ष्मीचा वास सदैव राहील आणि तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. तर चला बघूया की दिव्य धनलक्ष्मी पोटलीसाठी लागणारे काय काय साहित्य आहे. दिव्य लक्ष्मी धन पोटली तयार करण्यासाठी आपल्याला एका लाल कापडाची गरज असेल. त्यात सर्व साहित्य ठेवण्यात येईल. यात आयुर्वेदिक औषधी देखील सामील आहेत. त्याच आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. यासोबतच तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल की ही पोटली बदलताना त्यातील सर्व साहित्य बाहेर फेकून देऊ नका. तर हे साहित्य तुम्ही तुमच्या घरातील एका भांड्यात ठेवू शकता. यामुळे लक्ष्मीजी कधीही घराबाहेर जाणार नाही. लक्ष्मी पोटली साहित्य, कुबेर पोटली साहित्य असेही आपण म्हणू शकतो. पोटली तयार करण्यासाठी सर्वात आधी लाल, गुलाबी किंवा पिवळा रंगाचा कपडा घ्या आणि त्याची पोटली तयार करा. आता त्यात सर्वप्रथम गणपती लक्ष्मी असलेला सिक्का ठेवा. नंतर कमलगट्ट्याच्या बिया, अख्खे धने आणि अक्षदा ठेवा. नंतर पिवळ्या कवड्या आणि जरा मूग डाळ ठेवा. आपल्याला यात बार्लीच्या बिया देखील ठेवायच्या आहेत. सोबतच कोरडी काळी किंवा पिवळी हळद ठेवा. गोमती चक्र आणि लक्ष्मीची पावलं ठेवा. हे सर्व साहित्य कोरडं असावं. आता नाग केशर, नंतर मोठी सुपारी ठेवा. या प्रकारे आपली दिव्य लक्ष्मी पोटली तयार होते. आता ही पोटली स्वतःजवळ किंवा तिजोरीत ठेवू शकता. या पोटलीचं मुख वरून बंद करा आणि पूजास्थळ किंवा धनस्थळी ठेवा आणि याची नियमाने पूजा करा. पोटली दिवाळीच्या मुहूर्तावर तयार केली असेल तर अजून शुभ परिणाम मिळतील. दिवाळीपर्यंत वाट बघणे शक्य नसल्यास शुक्रवारी देखील पोटली तयार करू शकता. अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी माता पोटली तयार करायची आहे. ती पोटली तयार करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची पूजा करायची आहे. यामुळे आपल्याला नशीब बदलू शकते. लक्ष्मी पोटली तयार करून तिची विधिवत पूजा करावी. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. अशा अजून नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.